नमस्कार मंडळी, जय शिवराय. आजचा ठिकाण तुमच्या सगळ्यांसाठी नवीन असा ना, माझ्यासाठी पण नवीन असतात. तर आज मी या मम्मी आणि गिरीमामा येलो त्यांच्या जुन्या मांगराकडे, ज्या ठिकाणाचं नाव असं आकरा. प्रत्येक ठिकाणामध्ये कोकणांक अशी नावं ठेवलेली असतात. पूर्वीच्या काळापासून आमच्या शेतीच्या वावरात जसं पायऱ्या म्हणतात तसे ह्या ठिकाणात आकार असा म्हणतात. तर मंडळी आमच्या पायऱ्या म्हणजे घराकडनं आमच्या पायऱ्या तो कमीत कमी 15 ते 20 मिनटं लागतात. पण 11 रेव पूर्णपणे 1 तास लागता आणि एकदम उंचवट्याच्या भागावर असा. कालच पाऊस लागान गेला आणि थंडगार हवा येतं मस्त. तर 11 आम्ही ना कांदे परत मामीची जी वाली वगैरे असतात ना तेच काढण्यासाठी इलं. तर चला मग बघूया मामीचा परडा आणि 11वरचं निसर्गरम्य वातावरण. तर चला मंडळी आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर मंडळी हे ना मामींचे आणि मांगर असतात. हे बघा 2 मांगर असतात. तर तडे समोरच मांगराच्या तडे परडी असतात. तर चला मग बघूया परड्यात काय काय असं आता. काल ह्या केले ते तोडले ते बुडी रवलेत ना. माका काय ना ह्यो माका लायतोय आणि हे माझे औषध थोडे वाली असतात. हे मिरचे. मंडळी वाली कांदे मिरचे असा मामीचा परडा असतो आमच्यात. तर कांदे तर खूप पडल्याने आहेत मांगरात असतात. कांदे मी तुमका दाखवा येते पण त्याच्या आधी मी तुमका गावठी मिरचे दाखवा येत आहे. तर बघू शकता तुझे पण दाखवा येते. हे बघा. आणि आता आपल्या माझ्या आईचे दाखवूया आपण. काय खडे आहेत तुझे दाखव. ह्यो माझे वाली ह्यो माझे मी टाके मस्त पाहिजे कसली हो भारी. ह्या मी सगळ्यात गमते काय बघ. गमतस वाली बरे आहेत लांब ओढगे कसे. हे बघ भारी मस्त नाही वाली वाली किती मिरच्याची जात मोठी आहे ना. ढोबळी कशी बघ हिच्याची जात माझ्या तुका दाखवते. थांब 1 मिनिट. हे ना हिचं टोकच नाही लेग्यान का लागलं मग भानाकात लागत नाही. हे भाटे पण मोठे असते ते बघ. त्या भाड्यातच मोठे होत्या कोण राहते काढ बघूया मम्मी. व्हिडिओ करून गेलो होती आकार बघू केवचा होतला. 11 योग नाही दाखय बघूया. काढूया आता. लागतले आता लागतले हे निघता बरा जाता. तर आता अजून आव्हानींचा बरा जाता. अजून लागतले आहेत मिरची वगैरे. 2 महिने घरात ती भाकरी ठेवलं ती पोळी तशीच ठेवलं. भज्याचे पण लायलं मिरशांगे. घाटी आणि त्यांनी दिल्या पण हा हा. हा हा. भज्याचे लागलो मध्ये देऊन आता लागलो पाऊस तर याचे 5 कुडं मी ठेवा गावतो पाणी वाया आता पाणी. तर मामा अडे सुकले काय रे वाली सुकले काय. तर सुकेवाली काढता ह्याच्यासून आता गर गावतले आहात. हल्ली चेष्टा एकदा केला काय भात कापला एकदा थोडा येला आणि उन्हाक लागला आता माका नाही. तर काढून झाला आमचा सगळा मिरची कांदे आणि वाली. भाकरी वगैरे काय खाऊक नाही तर सरच भाकरी वगैरे खाऊन आता आम्ही जाऊक जात कल. मामांवाडी पडल्यान दिसत यायला ना. आणि आतमध्ये कांद्या काय सांगता बरं वाटतं मामान बोचके बांधला ना कांद्याचा आणि भाकरी आणलेली आहे सर. पोळी आणल्या ना. अर्धी घे मामा. नाही खाऊन घेतो हिशोब बसल्यानंतर आम्ही घराकडे जाऊ घेतो. आता जाऊ तरी अर्धा तास लागतो. उतार त्याची वाट असल्यामुळे आता आपण जाताना बघूया वाट कशी असतात ती. येताना खूप चढाव होतो आणि उशीर लागतो त्याच्यामुळे व्हिडिओ काढूक नव्हता. पण आता जातानाची आपण वाट बघूया. तर आम्ही भाकरी घेतो. आपल्या माझ्या आई तुमचं वांगर घुसलो माझे बघा हे मांडो हे माझं मांडो शेती बिती करता ना डे करता होतं शेती
आणि आपल्या माझ्या आईन पण सर परडायला आयला ना आपण बघलो मिरचे मिरचे वाली ते आमच्या पपईचं ह्या काढ व्हिडिओ कर गो पपया लागली होती पपया ना तडे पपया लागली या बघ. रोज येताडे तुमका आता कमी आहे वाटतं असताना चलत येऊन येऊन रोज आमका नाही काय वाटत आम्ही येतो मग रोज तुला हम्म. भाज्या लोक आम्ही 11 इल्यावर वाटतात हम्म. अडीचून कालून 15 मिनिटात 10 मिनिटात कालती राहतो भाज्या म्हणजे झाला घरात दोन गेल्यावर वाजता नेलं वाटतं. 11 नाही तर पहिला मी वर्ष आणि बघूया मग ते मस्त हम्म. काय कांदे नाही मी ह्या घेते मरे मिरच्या आणि उतारण माका नाही जमाचा मामा का कांदे घेऊ सांगता तरी सर पपई असं मग शापड्या माझ्या आईन सांगायला आणि ते बारकी पपई बघा की दिशा असा आणि ती इतकी बरी पपई लागली मस्त वाटलं भाकरे आणखी चव येली खरं जास्त काय काम नव्हता कारण की मिरचे जे होते ना ते काढूचे होते वाली काढूचे होते वाली थोडे सुकलेले त्यांचे आता गर गावतले नाचणे वगैरे मामीचे काढलेले होते तर आता आम्ही हा सगळा घेऊन घराकडे जातलो तर मंडळी कसं वाटलं तुमका हे नवीन अकरारचं ठिकाण नक्की कमेंट करून सांगा तर ही सर मामांचो योग मांगर आणि तडे समोर आणख्यांचो वांगर असा दाखवते तुमका ते बघा आणख्यांचो वांगर भरला आम्हाला खाल्लं काय खूप झाला आणि ते काय वया खातलच काय बघ झपताला काय वाय जास्त झालं आपटू नको खाल्ले घेतोय ना तर मग हटते रवान होते काम होय आता वारा बिरा कसला तरी लागतं मग सांगते का येऊकच गावं ना तर कॅमेरा जागेवर जावा नाही गो वाऱ्या होत्या सगळ्या थोड्या गेल्या गो वाऱ्या म्हणून तुका पाणी ठेवलं करून सांगलं तर आता आम्ही घराकडे चाललो आमच्या पंचाचा फोटो काढला हो फणस खूप लागला जोन जाऊ नाही ना अजून लागत मग पिकत ते घेतलं आता कोण काढता कोणी कोण घेतला काढून सांग घेतला कोण फणस पण भरपूर लागला घेतला कोण काढून कोणता कोणा ते बघ दिन झाली शक्यची ते बघ त्याला आमचं नाही बाई पण ते मग लोक शिकता असतो हळूहळू चलत इलं पण वाजायला नाही गो काय तर सर उतरतोच भाग असल्यामुळे ना हळूहळू जपान चालायचा लागता रोज चालणाऱ्या माणसाक जरा सवय असतं अशी आणि सरच धरणाचा प्रकल्प करतात आमच्या गावातलं तर काम चालू आहे भरपूर काम चालू असतं तरी आणखी खूप दिवस लागतले जमीनच सरशी सपाट करतात आणि ह्या बाध्याचं ठिकाण लागतात जिथं धरण करतात आणि बाध्याच्या वरती आकार राहला खूप उंचवट्याच्या वरती आकार असा पाळा बिळा सगळा बारीक सारीक काढतात कितके महिने झाले काम चालू आहे या गेल्या वर्षी सुरू हे दुसरा वर्ष दुसरा वर्ष असं ह्या चालूच असं काम आणि 4 वर्ष लागतात 3 वर्ष पूर्ण सगळी सगळं नय होती वापले होते सगळं सपाट केलं नाही मोठा बाई एरिया कितको तो डोंगर ना ह्या सगळा ह्या त्या डोंगरात ते 2 डोंगर होते त्या ह्याच्या इतके त्याच्या इतक्या हे 2 उकळून घ्यायचं काही अगो हे नाही का सांगा हे उत्तर बघा कसं. काढावं सांगलं आणि उगवली झाली मग चूळ ह्यो आज सुरू कसं झालंय हो ना असं खूप उतार झालं चढावं मग अशी आमका चढताना खूप भारी पडलाय तर लोक बाहेर पोल करतात काय गो जोडा गेली कसे हो हो मी साफ केलं आणि आजीन 2 घातले मग ठेवले हो रे तो ठेवल्या तरी म्हणजे तर ही वरती वाट गेली आहे ते अकरार जाऊ गेली आणि हा सगळा जास्त आता बाद्यातलो एरिया असं म्हणजे आमचा जो बादेकर देवस्थान ना तो त्या देवाचं इसर म्हणजे वास असता समोर जे तुमका हिरवळ दिसता ना त्या हिरवळीमध्ये कडक देवस्थान असतं एकदम हिसरचं आणि त्याच्या बाजूकच हिसर ही नदी वगैरे होती पण त्या सगळा हिसरचं नामोनिशान बदललेला असा धरणाचा प्रकल्प चालू केल्यामुळे टकलेर वजा असल्यामुळे काय बोला सुधारणा नाही पण जाताना खूप म्हणजे खूप तो चढावच जो लागताना होतो मागा असतो तोच खूप मोठा असा भयंकर खूप आणि मी आता खूप वर्षांनी इलं आहे आणि मम्मी पण 2 वर्षांनी इली आहे तर वगैरे लाव पहिल्यांदा आका वगैरे होता तेव्हा आता नाही त्यामुळे येताना उतरतीच भाग असल्यामुळे लवकर होता पण ते पाय घट्ट लाव काही तर पाऊस जरा लागान गेला त्याच्यामुळे सगळं वातावरण एकदम थंडावं देऊन गेलेला असा बऱ्याच भागांमध्ये पाऊस लागलो आणि आता आंब्याचं लोणचं झाडी आंबे सर कोण उतरून देणार नाही नाहीतर आंब्याचं लोणचं करू गावला असता
गेल्या वर्षी दिलेल्यानी आंबे, त्याच्यावर आम्ही आंब्याचा लोणचा घातलेलो. गेल्या वर्षी नाही, पहिल्या वर्षी. ह्या वर्षी कोणी आंबे देऊकच नाही आहेत. पहिली बादासून आतमसून वाट होती. भुतूर फट्ट राहणार. हे आमचं बाजारचा दिवस. बाजाचा दिवस आता काय बोल बाजाचा दिवस आता ही जर खालची धावची तेव्हा किती खाले हो बहीण हो पिकलेले मग विरण खायला नाही असं सगळे सर. पुढे नाही वरते नाही हो नाही, खाऊन टाकला नाही. ताजे खाल्याने आज्याची बाल अरे आज बाणाचा तरी होतं कागद दिवस काहीतरी वाचायला उठतो ना तर काही जमता लावायचा काय म्हणते कोण नाही काय शोधतो मग आम्ही लोक आई मागतो का माझा जगाची तर आता आम्ही बादासून चलत पायऱ्याच्या वर गेलो. आता आपण पायऱ्याच्या ठिकाणी पोहोचलो. कडे हा सगळा पायरा. तर आता आपण पायऱ्यातील दिले असो हळूहळू जाऊया. तरी घराकडे पोहोच असं 11 तरी वाजते. उद्या पप्पा येतल्यात. लाकडा वगैरे तोडूची असतात आमची, कारण की आता पावसाळ्यात लाकडाच नाही. मम्मीन पण बोलटातकडे जाऊक नाही होते. तर ते पप्पा येईल की आता काम करून घेऊ का. परत पुढच्या गॅलरीचा पण काम करूचा असा. सिमेंट आणि चिरे वगैरे टाकलेले असतात. बघूया गॅलरीचा काम करूचा असा की साईडनं तडे गेट कसं बांधायचं असा. जितक्या झपताला तितक्या तर काम करूचा हा. तीच घराकडे येईल आम्ही आणि मम्मीकडे वाडीचे घर असत ते ह्या करता गावले. हे घराचे होते तेव्हा ह्या करे घर काढूया मस्त. आता घराचा पण सांबार ना नाही तर चवळ्याची भाजी पण होती. सखीचं जेवणाचा टाइम झाला. आज बेगीनच जेता आईनं भात घातला ना. हे काय कोण नको खडे चालला आता. खडे अभ्यासाक ही सायकल बस चालायता तरी मग अशी सायकल चलत होता. त्या गरमीची ना फ्रुटी आणली. बर्फाची काय नाही नॉर्मलच हा. तर आता कांदे सुटे करतो वाईट. हे बघायचं टाकलं अर्धे शिकळी केलेले असतात. एक शिकळ केलेली आहे नाही. हे बघा ही एक शिकळ केलेली आहे. कापो काय हा रसा हाली फणस खूप खाव होता. दुकानदार काकाने दिले ते बरे म्हणतात बरे लागत. रसाळाची माव बरी सुट्टा किसल्या. तर मम्मीने शिकळ बाणात घेतल्या ना. तर मोठले बनव मोठले तेच म्हणजे त्यासाठीच त्याचीच तयारी मी आता मग दाखवत आहे. तर हे सुट्टी कांदे असतात ते सुटलेले कांदे. आणि हे बघा हे पाती सकटचे असे कांदे असतात. तर त्यांची अशी वेणी घालूची असतात एका ह्याच्या म्हणजे 4-5 घेऊन असे मोठले बनायला का मग वेणी घालताना बरे पडतं. मोठलं उचललं आणि वेणी घातलं. कोणी आणला पेरू मम्मींना वेणी घालून ठेवल्या ना. कांदे ज्यासाठी आमका 2-3 महिने पुरा होतात. आम्ही कांदे विकणं वगैरे नाही असेच असतात ते शिकळे नुसते तोंडात खातो. आई शिकळी बांधता मम्मी तुका नाही ना. मी बघू नाही मी फक्त मोठले तयार करून देते. आजी बांधतली मम्मी कडे खाता रस्सा शाडवायचे ह्या कर मग गोड रस्सा गरा खायला बरा. मोठे बारीक गरे बरे लागते मोठे मस्त. तर पहिल्यांदा 3 असे कांद्याचे मोठले घ्यायचे लागतात. सुरुवात करा नक्कीच आईन घालूक. मोबाईल कोणी घेतलाय.
तर मंडळी आता आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटतो. तर मंडळी आजचा व्लॉग जो होता तो इतकंच. चला तर मंडळी लवकरच भेटा एका नवीन दिवसाच्या सुरुवाती एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.